श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. तुम्ही निवडलेल्या रंगीबेरंगी स्टोननुसार स्वामींचा आज तुमच्यासाठी छोटासा सुसंवाद. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यावेळी शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरु स्वतःहून त्याचा शोध घेत त्याच्यापर्यंत पोचतात. त्यामुळे तू फक्त अध्यात्मात सखोल जाण्याचा प्रयत्न कर. नामस्मरण अखंड चालू ठेव. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत असे की जेव्हा कमळाचे फूल फुलले तर भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी तापले की त्याची वाफ आपोआपच होत असते. हा नियम जितका खरा आहे तितकाच हाही नियम खरा आहे की ज्यावेळी शिष्याची योग्य वेळ येते त्यावेळी गुरु स्वतः त्याच्याकडे येत असतात. परंतु बाळा, कोणताही संत हा आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य हेही अगोदरच ठरलेले असतात. इतर जण मार्गदर्शन करेल, सूचना करेल, पण त्यांचे गुरु होऊ शकत नाही. कारण प्रत्येकाचा गुरु हा ज्याच्या त्याच्या पूर्व पुण्याईने आणि पूर्वजन्मानुसार ठरलेला असतो. ज्यावेळी शिष्याच्या अंगी योग्यता येईल त्यावेळी गुरु त्याचा शोध घेत त्याच्यापर्यंत पोहोचतात. आणि जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे. जर तुला तुझे गुरु भेटले असेल तर त्यांची मनापासून सेवा कर. आयुष्यात गुरु आले म्हणजे सर्व चिंता, दुःखे, अडचणी संपल्यास समजून गुरु कार्यात सहभागी व्हावे. आता तुझ्या प्रपंचाची काळजी सोडून फक्त गुरुची काळजी कर. हा तुझ्यासाठी तुझ्या या स्वामींचा खास सुसंवाद होता. बाळा, आज तुमचे हे स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने कुणाला सहज प्राप्त होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. बाळा, श्रद्धा ही हृदयातून असली की कोणत्याही अन्य सामग्रीची देव प्राप्त करण्यासाठी गरज नसते. तुझ्या हृदयात जी माझ्याबद्दल श्रद्धा, विश्वास, प्रेम, आपुलकी आहे तीच मला अतिप्रिय असते. म्हणून तू काळजी करू नको की तुझ्याकडनं माझी पंचोपचार पूजा होत नाही किंवा तू ती पूजा इतरांसारखी करू शकत नाही. तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला कष्ट करावे लागतील आणि त्या कष्टाला फळ मला द्यावे लागतात. आणि त्यासाठी जो मी तुला हा हात दिला आहे तो तुला घट्ट पकडावाच लागेल. तुझ्यासमोर येणारा प्रत्येक सुसंवाद हा तुझ्यासाठी खूप मोलाचा आहे. विश्वास ठेव, गुरु कधीच आपल्या भक्तांना कुणावर सोपवत नाही. दूर राहूनही त्यांचे नियंत्रण आपल्यावरच असतात. आज स्वामी तुम्हाला म्हणतात की कधीही अंतःकरणातील देवपण हे जागृतच ठेवावे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागत असता यावर सर्व गोष्टी आधारित असतात. बाळा, माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळत असतो. आपले चांगले कर्म, आचरण आणि विचार असेल तर आपल्याला मंदिरात सुद्धा जाण्याची गरज राहत नाही. फक्त प्रत्येकात आपल्याला गुरूंना, देवाला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु जर हृदयातल्या मंदिरातच अंधार असेल, गुरूंविषयी आशंका असेल तर बाहेरील मंदिरात जाऊन कितीही दिवे लावले तरी तो अंधकारच असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की आयुष्यात आपण किती खरे आणि खोटे आहोत हे फक्त एक गुरु परमात्म्याला आणि आपल्या अंतरात्म्यालाच माहीत असते. मला फक्त तुला माझ्यापाशी येणाऱ्या चांगल्या आचरणांचा सल्ला तुला द्यायचा असतो. कधीही विसरू नको की एकदा भगवंताचे नाव मुखातून निघाले की तुमच्यावर फक्त त्याच देवतेचा ताबा होतो.
त्यामुळे नेहमी एकनिष्ठ एक तत्वीच राहावे. श्री स्वामी समर्थ. एक लक्षात ठेवा की हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचं ओझं झालं की ते आयुष्यभर वागवावं लागतं आणि त्याला जबाबदारी कळली की त्याच्या कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला हिशोब होतो तो फक्त त्याच्या आयुष्याचा होत असतो. त्यामुळेच आपल्याजवळ ऑप्शन म्हणून नामस्मरणाचा बॅलन्स असावा, जेणेकरून तो कमी पडला तर या नामस्मरणाची भर ते आयुष्य आनंदित होण्यासाठी घालता येईल. पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कुणाकुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करतच दयेच्या याचनेत किती काळ जाईल याच गोष्टीचे भय उरत असतं. त्यालाच आपण भोग म्हणतो आणि जर हे भोग प्रारब्ध बनून आपल्या समोर येतात तेव्हाच त्याला गुरुनामस्मरणाची जोड ही आपण लावलीच पाहिजे. तुलाही हाच माझा सुसंवादानी वचन आहे की जोपर्यंत माझे नाव तुझ्या मुखात आहे तोपर्यंत तुझे प्रारब्ध कितीही काळकोट असू दे तुझे कुणीच वाईट चिंतणार नाही. आज तुझ्यासाठी अगदी छोटा सुसंवाद म्हणजे जर तू या परिस्थितीतून जात असेल तर आत्ताच हे लक्षपूर्वक ऐक आणि समजदारीने वाग. बाळा, सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला खूप त्रास व दुःख देतात. राग, द्वेष, भीती, चिंता, नैराश्य या प्रकारांच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात आणि मग नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते व त्यामुळे आपला वेळ वाया जातो. हे विचार म्हणजे आपल्यावरील शक्ती कमी पडणे, शिवाय आपल्यावर होणारी टीका सारखी सारखी आठवणे, आपल्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, ज्या चुका झालेल्या आहेत त्यांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करत बसणे, भविष्यात कसा होईल याचा जास्त विचार करणे, विनाकारण फालतूचे विचार मनात आणणे, पैशाची चिंता करत बसणे, लोक आपली फसवणूक करतात आणि अशी भावना मनामध्ये निर्माण करून लोकांपासून दूर राहणे, इतरांना हीन तुच्छ लेखणे, काहीही घडले की ते माझ्यामुळेच घडले असा स्वतःला दोष देणे, प्रत्येक गोष्टीत आपले वाईटच होईल असे मनात धरणे, आपण खूपच वाईट आहोत हेच मनात ठरवून त्याचाच विचार करणे. जर बाळा तुझ्याही मनात असे विचार येत असेल तर ते सर्व सोडून फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम कर. बाकी सर्व काही मी बघून घेईल. कारण मी तुझा आता हा हात घट्ट पकडला आहे, इतका घट्ट पकडला आहे की तो युगायुगी सुटणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे हे सुसंवाद शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.